सर, आधार सेतूमध्ये आज फाउंडेशनमध्ये एवढं मोठं तुम्ही आज कार्य केलं आणि रक्तसंचय ठेवलं, त्याबद्दल काय बोलणार सर? ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की रक्ताचा तुटवडा भरून काढावा आणि ज्या रुग्णांना रक्ताची गरज लागते ते मी स्वतः पाहिलेलं आहे. ज्याच्या नावाने आम्ही ट्रस्ट चालू केले, नवनाथ कोळपे मेमोरियल ट्रस्ट आणि आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे, की रुग्णांना खरी रक्ताची गरज असते आणि म्हणून समाजामध्ये जाऊन रक्तदान करा. त्यासाठी आम्ही वारंवार लोकांमध्ये रक्ताविषयी आणि रक्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांविषयी आम्ही लोकांना सांगत असतो की का रक्तदान करायला पाहिजे. आणि रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होत नाही, तर ते लगेच एका दिवसात भरून येतं. आणि या ट्रस्टच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल आणि विशेष मदत म्हणजे रुग्णांना मदत करतो. आणि रुग्णांना कशा पद्धतीने जे मोठे आजार होतात त्या पद्धतीने संपूर्ण कुटुंब आर्थिक नियोजन ढासळतं आणि वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना कशी काही मदत केली जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, पंतप्रधान निधी कार्यालय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर, वेगवेगळ्या समाजातील घटक, राजकारणी मंडळी सगळी इथे येतात. मी खरं तर या सगळ्या मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळंच हा कार्यक्रम घेण्याची पुन्हा भरारी येते. कारण ती लोकच जर कार्यक्रमाला आली नाहीत, समाजातील जी चांगली मंडळी आहेत ते नेहमीच या आधारस्तंभ फाउंडेशनच्या पाठीशी उभे असतात. मी सगळ्यांचं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी अज्ञातरित्या या फाउंडेशनला मदत केली, सगळ्यांचे मी आभार मानतो. आधारस्तंभ फाउंडेशन स्वर्गीय नवनाथ कोळपे मेमोरियल ट्रस्ट आयोजित नवनाथ कोळपे रक्तदान शिबिराला आलेल्या सर्व रक्तदात्यांचं आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, मान्यवरांचं आधारस्तंभाचा एक आयोजक म्हणून सर्वप्रथम मी स्वागत करतो. रक्तदान हे श्रेष्ठदान का मानलं जातं? कारण की रक्तदान हे असं दान आहे की साहेब, आपण कोणाला देतो आहे आणि कोणी दिलं आहे हे कधीच माहीत नसतं एकमेकांना, म्हणून ह्याला श्रेष्ठ दान म्हणून मानलं जातं. रक्तदाता हा खूप सर्वश्रेष्ठ दाता आहे. कारण की रक्तदान करणारी मशीन आजतागत मार्केटमध्ये अजून तयार नाही आहे. AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, पण असं कोणतंही उपकरण या पृथ्वीवरती तयार होणार नाही, तर ते फक्त रक्त हे मानवी शरीरामध्ये तयार होणार आहे. तर ह्या मानवी शरीरामध्ये चांगलं रक्त तयार झालं पाहिजे, शरीर आपलं निरोगी राहिलं पाहिजे. तर त्यामुळे मी ह्या सर्व रक्तदात्यांना आधारस्तंभाच्या मार्फत एवढंच सांगेल की तुम्ही निरोगी राहा स्वतःला. खरं तर आधार कसा द्यावा आणि आधार कशा प्रकारचा असावा हे आधारस्तंभ फाउंडेशनचे आमचे कोळपे सर यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्या स्मरणार्थ, खरं तर कोण गेल्यानंतर एखादा नेता वगैरे असला त्याच्या स्मरणार्थ लोकांना दाखवण्यापुरतं एखादं काम घेतात, परंतु यांचं कुठल्या शब्दात येतात त्यांचं कौतुकच होऊ शकत नाही, एवढं मोठं ते कार्य करतात. कारण रक्तदान शिबिर घेतात. रक्ताला जात नसतं, धर्म नसतं, रक्ताला उच्च नसतं, नीच नसतं. रक्ताला फक्त एवढंच माहिती असतं की कुणाचा तरी प्राण वाचवणे. आणि आज ह्या शिबिराच्या मार्फत ते कुणाचे तरी प्राण वाचवत आहेत आणि याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही असं मी समजतो. आणि खरोखर त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या प्रत्येक कार्यात आमचा भविष्यामध्ये ते म्हणजे या रक्तदान शिबिरामुळे त्यांचं माझं रक्ताचं नातं निर्माण झाल्यासारखं झालं. कारण मागे पण दरवेळेला ते मला बोलवतात आणि मी सांगू इच्छितो की खरंच तुम्हाला सॅल्यूट करतो. आमचे सगळे घाटल्यातील आलेले आमचे सगळे मित्रगण आहेत, त्यांच्या वतीने तुम्ही असेच कार्य करत राहा आणि आम्ही तुमच्यासोबत असू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा आणखीन एक सांगतो, ते जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, फुले शाहू आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी, संत गाडगे महाराज यांचे विचार खऱ्या अर्थाने जर कोण पुढे नेत असतील तर असे कोळपे सरांसारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते, आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रक्तदानाचे शिबिर आणि आरोग्य शिबिर ठेवल्याबद्दल मी माझे मित्र श्री सुनील कोळपे सर यांचे अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. कारण असे शिबिरं जर झाली
तर त्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत आरोग्याचे निदान करण्याची संधी उपलब्ध होईल आणि ज्या काही आरोग्याच्या अडीअडचणी येतात त्या समजण्याचा प्रयत्न होईल. आणि मला असं वाटतं की आपण हजारो लोकांच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणू शकत नाही, परंतु जे आपल्या सानिध्यात येतील, जे ह्या आरोग्य शिबिरात येतील, जे आपल्या आसपास लोक असतील, त्यांच्या आरोग्यामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आपण नक्कीच एक नवीन असा प्रकारचा बदल घडवू शकतो. आणि त्या अनुषंगाने ही जी टीम आहे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आधारस्तंभ फाउंडेशन या शब्दातच सगळं काय खऱ्या अर्थाने आलेलं आहे की आपण एखाद्याला निराधाराला आधार देणं, त्यातून ह्या फाउंडेशनचा जन्म झालेला आहे. आणि हा जन्मसुद्धा एक वेगळ्या घटनेतून झालेला आहे. आमचे मित्र सन्माननीय कोळपे सर यांचा भाऊ एका वेगळ्या आजाराने पीडित होता. आजाराला उपचार होत नव्हते आणि आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी कोळपे सर संपूर्ण जमीन पायाखाली घालून सगळ्यांकडे मदतीसाठी जात होते. मग ती वैद्यकीय मदत असेल, आर्थिक मदत असेल, रक्ताची मदत असेल, सहानुभूतीची मदत असेल, अशा माध्यमातून आमचे सुनील कोळपे सर फिरत होते. परंतु शेवटी त्यांच्या धडपडीला यश आलं नाही. त्यांचा भाऊ नवनाथ कोळपे ह्या जगातून निघून गेला. निघून गेल्यानंतर त्यांना त्या भाऊ म्हणून वेदना झाल्याच असतील, तरीसुद्धा ह्या आपल्याला झालेल्या वेदना इतर कोणाला होऊ नये किंवा इतर कोणाला जर अशा वेदना असतील त्या वेदना आपण कमी करण्याचं, फुंकर घालण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला एक फाउंडेशन उभं करावं लागेल आणि आपल्याला आधार द्यावं लागेल. त्याच माध्यमातून आधारस्तंभ फाउंडेशनचा जन्म झाला आणि गेली 7 वर्ष ते रक्तदान शिबिर करतायत. वेगळ्या वेगळ्या महान विभूती ज्या आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना भेटून इतर जे रुग्ण असतील, मग ते वेगळ्या वेगळ्या आजाराचे असतील, त्यांना आपण काय मदत करू शकतो, ती मदत करण्याची त्यांची नोकरी सांभाळून महत्त्वाचं ही सगळी त्यांची धडपड असते. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर आहे, त्यांचे परिवार आहे, कुटुंब आहे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पक्षाचे लोक त्यांनी एकत्र केलेले आहे. आणि हे सर्व लोक जे आम्ही एकत्र आलो, आम्हीसुद्धा तेवढा वेळ देऊ शकत नाही, परंतु यांचा जो काम आहे आधारस्तंभ फाउंडेशन नवनाथ कोळपे यांच्या माध्यमातून जे होतं आहे त्याला आपला एक थोडासा हातभार असावा, आपली थोडीशी त्यांना ताकद मिळावी, आपण त्यांना उत्तेजन देऊ शकतो. आणि ह्यांचं कार्य हे डोंगरावर आपण करण्याचं काम करतो आहे. आणि या रक्तदानाच्या माध्यमातून गेली 7 वर्ष जे गरजू असतात, ज्यांना रक्ताची गरज लागते, जे रक्त विकत घेऊ शकत नाही, सर्वसाधारण लोक आहे, त्यांना मोफत हे रक्त पुरवण्याचं काम कोळपे सरांच्या माध्यमातून होतं. आणि आधारस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलला जर ॲडमिट करायला लागलं, त्याचं बिल जर मोठं असेल तर अनेक संस्था आहेत, त्या संस्था त्यांना एक मदत करतात, आर्थिक मदत करतात. त्या बाबतीमध्ये त्याच रुग्णाला मदत करणं, मार्गदर्शन करणं, आर्थिक मदत मिळवून देणं, असं अनेक फार चांगलं काम करत आहेत आमचे सुनील कोळपे सर फाउंडेशनच्या माध्यमातून. मी त्यांना खरंच मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचे मित्र सुनील कोळपे सर यांचे बंधू नवनाथ कोळपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज कोळपे सरांनी आणि त्यांची आधारस्तंभ फाउंडेशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जग इतकं पुढे गेले की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी टेक्नॉलॉजी आली आहे, परंतु आत्तापर्यंत अशी कोणतीही टेक्नॉलॉजी जगामध्ये आली नाही ज्याच्यातून ब्लड निर्माण केलं जातं. आणि हे जे रक्त देण्याचं कार्य आहे फार मोठं कार्य आहे, पुण्याचं कार्य आहे. आणि ह्या मोठ्या पुण्याच्या कार्यामध्ये मला माझं योगदान देता आलं, यासाठी मी सुनील कोळपे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद. सर काय बोलणार आपण? ह्या रक्तदान शिबिरला मी शुभेच्छा देतो. मी माझ्या वतीनं आणि डॉक्टर लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांच्याही वतीनं या रक्तदान शिबिरला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.